काय बसलाय शेतामध्ये? सरू ए बुट्ट्यान फटतो. कांदा टाकला असं म्हणा. कांदा टाकला, लसूण टाकली. हा, कांदा टाकला. कांदा केवढा घेतलाय? कांदा पाव किलो. हलवायला पाहिजे. त्याला हातील काय करायचं? मटणाला काय केलंय सांगा मामा. मटणाला काय केलंय? मटणाला मॅरिनेट केलेलं आहे. त्याच्यात मॅरिनेट. हळद, त्याच्यानंतर मिरची पावडर, मीठ आणि लसूण कोथिंबीर घालून मसाला घातलेला थोडासा आणि दही घातलेलं आहे त्याच्यात. त्याचं ते 1.5 तास झालं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. 1.5 तास. आता कांदा लालसर झालेला आहे मस्तपैकी. काय करायला लागलाय? मटण डोंगरी मटण करतो मी. डोंगरी मटण नक्की. मस्त बकऱ्याचं मटण आहे. 2.5 किलो घेतलेलं आहे आणि 10 लोक आहेत. हा, प्रत्येकाचे पाव किलो मटण आहे. त्याच्यात सिना, बरगडी, काळी, तांगडी बकऱ्यांची घेतलेली आहे आणि नळ्या आहेत मोठ्या छान छान अशा. चिमटा द्या. ओके. समोर हा जांबुटी रोड आहे, गोव्याला जातोय आणि इकडे खानापूर. एक छोटीशी वाव, मस्त तेल सुटलेलं आहे. ऑड वाटा. हरी पाणी गरम करायसाठी. हे नेपाळवरून आणलाय? हॅलो, हाय. हे नेपाळची कोकरी आहे. नेपाळची कुकरी. टोकरी. कुकरी म्हणजे इकडे. हा, ही टोकरी. केवढी मोठी कॅप आहे होई. हे लागायची शक्यता असे आग जाळायची. नमस्कार मित्रांनो, मटण डोंगरी तडाखा द्यायचा. डोंगरी मटण, पाटलांचं डोंगरी मटण. पाटलांचा बैल गाडा गाडा. राधानगरीचे सुपुत्र, आडवाटीचे निर्माते भांड्यातील मटण ढवळून काढतात. हा, साहेब हे नारायण पाटील बाचोळीचे. प्रगतशील शेतकरी. ही सखी
आणि ही सई आणि त्यांची आई. थंड पाणी घालायचं नसते. त्याच्यावर डाकणात हे करा की गरम पाण्याला. तेव्हा तेलामध्ये मी फ्राय केलेले मटण आहे. पूर्ण तेलामध्ये. हा, पूर्ण तेलामध्ये. खतरनाक. हाय कर. हाय हाय कर. हाय. तुझं नाव काय? नाव काय तुझं? नाव काय तुझं? नाव तुझं नाव नाव हाय. ही संजीवनी अनिल चौगले. ए सई सकेल इकडं उडाले. संजीवनी कशाला ठेवला असं सई सखी छान होते की नाव. ही सई ही सखी. मुंह काढणार तुम्ही. हा काय 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 नाव आहे? माझं नाव शिवानी ओली कोली. ती दिवाळी ती शिवाली. मटण शिजलेलं आहे अशा तऱ्हेने. ओके. रसा वाढवते का बघा जरा. वाढवते ते पाणी. कुणाला हा काय करायला? आता सुक्क करतो. सुक्क मटण. मटण. सुक्क मटण. सुक्क मटण. सुक्क मटण. देखा है पहली बार भाकरीवर मटणचा सार. सुक्क मटण. सुक्क मटण. सुक्क मटण. बाईक आता डोंगरी मटण आमचे तयार झालेलं आहे. भात झालेला आहे. आता आमटी झालेली आहे. पातळ रस्सा, लाल रस्सा डोंगरी मटणचा. आणि आता हे सुक्क मटण मी खाऊन बघतो कसं झालेलं आहे. वा. झणझणीत सुक्क कोल्हापुरी डोंगरी मटण. आहा, आहा नंबर 1. नंबर 1. त्याला काही कपडा लागला काय जळत आहे? बस. त्या टिब्बार सोडून येत आहे. पडली तर झिजलं तर मुगाळ सगळं. कांद्यावर कोण दुसरा काय आमच्या
परवा गेला पण त्यांनी यांना जे सांगता येईल मला पाहुणे आले माझं नाव काय इकडे थांब इकडे थांब थांब संजय इकडे बघ अरे या इकडे इकडे ये ग मित्र हो, आडवाटेवरचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तसेच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच एका आडवाटेवरील नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद मित्रांनो.